को रेसिडेंट बरोबर आर्जेकर मेडिकल कॉलेजमध्ये तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिचं मर्डर करण्यात आलं, जी खूप क्रूर बाबत आहे आणि लाज आणण्यासाठी लागू करा रे, लागू करा, लागू करा रे, लागू करा, लागू करा, लागू करा रे, लागू करा, लागू करा. We want justice. We want justice. We want justice. Medical community जिंदाबाद. Medical community जिंदाबाद. Medical community जिंदाबाद. सुरक्षा नहीं, सेवा नहीं, सुरक्षा नहीं, सेवा नहीं, सुरक्षा नहीं, सेवा नहीं. मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. ऑगस्ट रोजी आर्जेकर मेडिकल कॉलेज कोलकाता येथे आमचे सहकनिष्ठ निवासी जे द्वितीय वर्षात 36 तास ड्युटीवर कार्यरत होते, त्या 36 तास ड्युटीवरती असताना काही क्षणासाठी आराम करण्यासाठी सेमिनार रूममध्ये गेले. त्या सेमिनार रूममध्ये गेला असताना त्यांच्यावरती सामूहिक अत्याचार होऊन हत्या करण्यात आली. हे अत्यंत निंदनीय गोष्ट आहे. या घटनेचे निंदेस्वरूप आम्ही ही मोर्चा काढलेला आहे. परंतु त्याच ठिकाणी ठिकठिकाणी राज्यभरात या घटनेच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात येत आहे. असं घडत असताना आर्जेकर मेडिकल कॉलेजचे त्यांचे सहनिवासी जेव्हा मोर्चा काढत होते त्यावेळेस त्यांच्यावरती 3000पेक्षा जास्त लोकांनी जमाव हल्ला करण्यात आला. यावरूनच आपण अंदाज बांधू शकतो की डॉक्टर्स हे किती भयावह वातावरणात काम करत आहेत. हेच अत्यंत चुकीचे आहे. वेळोवेळी आपण पाहतो डॉक्टरांवरती हल्ला होतो, प्रशासन आपल्याला आश्वासन देतात, परंतु कुठलेही ठोस पावलं उचलले जात नाहीत. परंतु या घटनेनंतर आता मागे वळणं अजिबात नाही. आमची प्रमुख मागणी एकच, CPA ॲक्ट, नॅशनल हेल्थकेअर प्रोटेक्शन ॲक्ट राज्यस्तरीय किंवा देशव्यापी पातळीवरती हा ॲक्ट तातडीने लागू करण्यात यावा. या मागणीसाठी आम्ही बरोबर परत मोर्चे काढत आहोत. आता आम्ही मागे हलणार नाहीत. कुणीही आश्वासन दिले तर मी पुढे हलणार नाहीत. हा ॲक्ट गव्हर्नमेंट लागू झालाच पाहिजे. दुसरी मुख्य मागणी, जे पीडित तरुणी आहे तिला तातडीने न्याय मिळावा. या न्याय मिळण्यासाठी पारदर्शकपणे या घटनेचं इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे. तिसरी प्रमुख मागणी, डॉक्टर्स जे 36 तास वेळ ड्युटी करतात त्यांना योग्यरित्याचे डॉक्टर्स प्रोव्हाइड करण्यात यावे व राज्यभरातील मेडिकल कॉलेजेस व हॉस्पिटल्समध्ये सुरक्षा बरोबर करावी. ही आमची प्रमुख मागण्या आहेत. रेसिडेंट डॉक्टर्स अमुदत संपावर आहेत. जी घटना घडली आहे आमच्या को रेसिडेंट बरोबर आर्जेकर मेडिकल कॉलेजमध्ये तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिचं मर्डर करण्यात आलं, जी खूप क्रूर बाबत आहे आणि लाज आणण्यासारखी बाबत आहे पूर्ण देशासाठी की एका मुलीला तिच्या ड्युटीवर असताना तिच्यावर असा हल्ला करण्यात आला व तिला मारून टाकण्यात आलं. ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे आणि आम्ही फक्त तिच्यावर तिचा जस्टिस मिळायला पाहिजे, तिच्या फॅमिलीला जस्टिस मिळायला पाहिजे आणि CPA ॲक्ट जो सेंट्रल प्रोटेक्शन ॲक्ट लागू झाला पाहिजे जो हेल्थकेअर वर्कर्सला प्रोटेक्ट करेल.